एनडीएने राष्ट्रपती पदासाठी रामनाथ कोविंद यांचं नाव पुढे केल्यानंतर आता डाव्या संघटनांनी भारिप बहुजन महासंघाचे नेते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांच्या नावाला पसंती दिलेली आहे। प्रशांत कदम आमचा प्रतिनिधी आता आपल्याबरोबर आहे। प्रशांत, आणखी एक नाव राष्ट्रपती पदाच्या रेसमध्ये। प्राजक्ता, खरं तर एनडीएनं जेव्हा रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा केली त्याच्यानंतर यूपीए नेमका उमेदवार कोण देणार याची उत्सुकता होती। कारण भाजपनं दलित उमेदवार दिल्यानंतर त्याला उत्तर म्हणून दलितच उमेदवार असणार का, किंवा ज्या समाजाला प्रतिनिधित्व मिळालं नाहीये त्यांना चान्स दिला जाणार याच्याबद्दलची उत्सुकता होती। उद्या या संदर्भामध्ये विरोधी पक्षांची एक महत्त्वाची बैठक होतीये आणि त्याच्या आधी महाराष्ट्रातलं एक नाव जे आहे ते प्रकर्षानं पुढे येताना दिसत आहे। प्रकाश आंबेडकर यांचं विशेषतः डाव्या पक्षांचा या नावाबद्दल जास्त आग्रह आहे, कारण त्यांनी असं म्हटलेलं आहे की आमची पहिली पसंती जी आहे ती प्रकाश आंबेडकर यांच्याच नावाला आहे आणि उद्याच्या बैठकीमध्ये आम्ही नाव जे आहे ते समोर मांडू। काँग्रेस आणि इतर जे यूपीए मधले उरलेले पक्ष आहेत त्यांनी जर पाठिंबा दिला तर 17 जुलैच्या निवडणुकीमध्ये यूपीए कडून प्रकाश आंबेडकर यांचंच नाव पुढे असेल असं देखील सीपीएमच्या नेत्यांनी ऑफ द रेकॉर्ड बोलताना सांगितलेलं आहे। अर्थात आकड्यांच्या लढाईमध्ये आज फार वेगळ्या घडामोडी घडलेल्या आहेत। नितीश कुमार यांच्या जेडीयूनं एनडीएला पाठिंबा दिलेला आहे आणि त्याच्यामुळे रामनाथ कोविंद यांना आता कोणी रोखू शकणार नाही राष्ट्रपती होण्यापासून, हे खरं स्पष्ट झालेलं आहे। काँग्रेससाठी ही लढाई जी आहे ती केवळ प्रतिकात्मक राहिलेली आहे आणि प्रतिकात्मक लढाई लढायची असेल तर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू म्हणून प्रकाश आंबेडकर यांना मैदानात उतरवणं हेच जास्त महत्वाचं किंवा जास्त उपयोगाचं ठरू शकतं, असा कयास जो आहे तो डाव्या पक्षांनी लावलेला आहे। त्यामुळे उद्याच्या बैठकीत हे नाव समोर येतं का आणि त्याला इतर पक्षांचा पाठिंबा मिळतो का हे पाहणं महत्वाचं।